राज्यभरात पावसाचा जोर वाढला। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट। रायगडमध्ये नद्या इशारा पातळीजवळ, तर नागपूरसह विदर्भातही उद्या ऑरेंज अलर्ट जारी। पालघरला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं, तर आज आणि उद्या रेड अलर्ट। जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। नागरिकांनी सतर्क राहण्याच्याही सूचना। मुंबईत झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच। जोगेश्वरी पश्चिमेतील एसी रोडसह अंधेरीच्या मरोळमध्ये एका गाडीवर झाड कोसळल्याची घटना, तर पुण्याच्या स्वारगेट परिसराला सुद्धा झाड कोसळतानाचा त्या ठिकाणचा थरारक व्हिडिओ समोर। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। टिंबूर स्कूल बस दुर्घटनेप्रकरणी 2 अधिकारी निलंबित। महापालिकेकडून चौकशी समिती गठीत। 8 दिवसात अहवाल देण्याचे आयुक्तांचे आदेश। दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। ऐरोली मनपा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बाळासह गर्भवती महिलेचा मृत्यू। मनसे नेते गजानन काळेंचा आरोप। उपचारावेळी चुकीचा डोस दिल्याचा दावा। प्रकरणाच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव इन्फ्रामॅन म्हणून आदरानं घेतलं जातं। पवारांचे खासदार अमोल कोल्हेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर अद्याप कुठल्याही पक्षाची ऑफर आली नाही, आल्यास विचार करू। कोल्हेंचं भुवया उंचावणारं विधान। अमोल कोल्हेंची बोलण्याची एक स्टाईल आहे आणि ते फिरकी घेत असतात। काही झालं तरी आमचे आमदार किंवा खासदार फुटणार नाहीत। अमोल कोल्हे पक्ष सोडण्याबाबतच्या प्रश्नावर रोहित पवारांचं भाष्य। सचिन अहिर बिनविरोध विधान परिषदेच्या उपसभापतीपदी। अहिर चळवळीतनं आलेलं नेतृत्व। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक। तर मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं, पण परवांचे प्रयत्न। नीलम गोऱ्हेंचा अनिल परबांना टोला, तर अहिरांच्या बुलडोझरमुळे अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर। परबांचाही गोऱ्हेंना प्रतिटोला। अहिरांप्रमाणेच सुनील शिंदे सोबत आले तर स्वागतच। मंत्री उदय सामंतांकडून ऑफर, तर मी ठाकरेंना सोडणं अशक्य। माझे हितशत्रू वावड्या उठवतात। सुनील शिंदेंनी शिंदेंच्या सेनेमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या। अर्थ खातं सुनेत्रा पवारांना मिळणार नाही। भाजप सहसा अर्थ खातं सुनेत्रा पवारांना देणार नाही। रोहित पवारांचं यावर भाष्य।